मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझा पशुवैद्य या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण एंटास कंपनीचा ट्रॅबिएट इंजेक्शनची माहिती बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस हा चॅनल बघत असाल तर माझा पशुवैद्य या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या घंटीला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, या ट्रॅबिएट इंजेक्शनमध्ये जे घटक आहेत म्हणजे विटॅमिन B1, B6 आणि B12 हे घटक यामध्ये आहेत। आता या इंजेक्शनचा वापर कोणत्या कंडिशनमध्ये केला जातो याची माहिती आपण बघू। समजा तुमची गाय असेल किंवा म्हैस असेल किंवा शेळी किंवा मेंढी यापैकी सर्व जनावरांमध्ये याचा वापर करतात। जर तुमच्या जनावराची मान वाकडी करून आपले जनावर बसत असेल किंवा मानसारखं वाकडी करत असेल किंवा भिंतीला असे टेकून किंवा जे गव्हाण असते ते गव्हाणीला डोके टेकून उभारत असेल तर अशा वेळेस या इंजेक्शनचा वापर एकदम रिझल्ट देणारा ठरत असतो। त्याचबरोबर या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर जनावराच्या नर्वाइन सिस्टीममध्ये कसलाही प्रॉब्लेम असेल तर केला जातो। जसे की आता जनावर आखडून चालणे, एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर लवकर उठता न येणे, विल्यानंतर पहिल्यावर कालवडीचे वासुर असे वडून काढल्यानंतर ज्यावेळेस कालवडीचे पायाच्या शिरा ज्या आखडतात त्यावेळेससुद्धा ट्रॅबिएट इंजेक्शन हे नर्वाइन सिस्टीमसाठी खूप चांगले काम करते। जनावर विल्यानंतर खाली बसतात, त्यांना उठण्याची ताकद नसते, त्यावेळेस या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर खूप असरदार ठरतो। त्याचबरोबर जनावरांच्या हाडांचे फ्रॅक्चर झाले असेल तर याचा वापर केला जातो। जनावरांना लकवा मारला असेल तर या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर केला जातो। आपल्या जनावरांना अशक्तपणा आला असेल, ते खराब होत असतील तर या ट्रॅबिएट इंजेक्शनमध्ये B12 हा घटक असल्यामुळे याचा वापर त्या जनावरांना केला तर त्या जनावरांचा अशक्तपणा कमी होतो, त्यांना ताकद येते, एक प्रकारची एनर्जी येते। त्यामुळे आपण अशा कंडिशनमध्ये या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर करू शकतो। जनावरांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर खूप फायद्याचा ठरत असतो। त्याचबरोबर मेटाबॉलिक आजार असतील, म्हणजे जनावरे वैरण खात नसतील, खुराक कमी खात असतील तर या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर केला जातो। आणि या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर 3 प्रकारच्या आजारामध्ये केला जातो। जसे की नर्वाइन सिस्टीमचा प्रॉब्लेम असेल तर याचा वापर करतातच। त्याचबरोबर मेटाबॉलिक प्रॉब्लेम असेल, म्हणजे वैरण कमी खाण्याचा, आणि त्याच्याबरोबर एखाद्या जनावर खराब होत असेल, त्याच्या रक्ताचे प्रमाण कमी होत असेल, म्हणजे RBCचा प्रॉब्लेम असेल तर याचा वापर करतात। अशा प्रकारे 3 प्रकारच्या आजारामध्ये या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर हा खूप असरदार ठरत असतो। तर या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर आपण इंट्रामस्क्युलर आणि इंट्राव्हेनस या दोन्ही रूटने करू शकतो। म्हणजे या इंजेक्शनचा वापर सलाईनमध्ये आपण करू शकतो। गाभण जनावरांमध्ये याचा वापर करू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही। गाभण जनावरांसाठी हे इंजेक्शन एकदम सेफ आहे, ते देऊ शकतो आपण। आता या ट्रॅबिएट इंजेक्शनच्या डोसचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे त्याचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर 20 किलो वजनाच्या जनावराला 1 मिली असा याचा डोस आहे। समजा तुमचे जनावर 400 किलो वजनाचे असेल तर 20 मिली इंजेक्शन आपण त्या जनावराला देऊ शकतो। थोडे बहुत कमी जास्त झाले तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि याचा वापर सलग 4 ते 5 दिवस आपण करू शकतो। मित्रांनो, या ट्रॅबिएट इंजेक्शनचा वापर आपण इतर इंजेक्शनसोबत वापरू शकतो। तर तुम्हाला या इंजेक्शनचा वापर आपल्या जनावरांवर करण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे। मी फक्त तुमचे नॉलेज वाढावे म्हणून ही माहिती सांगितली आहे। तुम्ही याचा वापर मी सांगतो आहे म्हणून त्या पद्धतीने तुमचे नॉलेज फक्त वाढावे म्हणूनच मी सांगत आहे। तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।